कुंडली कवरला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज अमृतनाथ स्वामी शिवानंद स्वामी महाराज छत्रपती शिवाजी महाराज नमः पार्वती पते हर हरी ओम नमो अनादि सिद्ध पुरातन इफेक्ट कमी करायचा लक्ष्यांशी नमन अलक्ष्यासी नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहि जपवी मजई हरिनाम सरस्वती माते वैसजवे वरे मज साय करी निरंतर नमो गुरु स्वामी दिव्य ज्ञान मूर्ती जेने दिली स्फूर्ती हरिनामा नमो श्रेष्ठ मुनी महाकवीश्वर भावी नमस्कार पंचितना पद्मनाभ म्हणे जाणा हो अंतरे पांडवांचे घरी कृष्णनाथ नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहि जपवी मजही हरिनाम विठ्ठल 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 हरे लाडकी लेकमी संतांची मजवर कृपा बहुतांची अखई चुडा हाते आला अंकन मोते नाकाला बोध मुराळी शृंगारीला 84चा सिक्का केला लाडकी लेकमी संतांची मजवर कृपा बहुतांची तुका तुकी उतरला सहानतेचा कौल दिला लाडकी लेकमी संतांची मजवर कृपा बहुतांची योऽन्त प्रविशा मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यावचास्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवती पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाकरो प्रथम पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिचे वंदो श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारोने आता पदे नमितो पद्मनाभाची नारायण वाजा ओम नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर
मुक्ताबाई नमो त्रिभुवनावरे मुक्ताबाई नमो त्रिभुवनावरे मुक्ताबाई त्रिभुवनावरे मुक्ताबाई नमो त्रिभुवनावरे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मोठा पुत्राती त्वरे जगदिशे भूमंडळी धाडिला कथिले त्या मम सुरवीरा प्रति बोध करी चांगला नामाक्षर बरे अति प्रिय खरे सांगोनी देव कुडी शांती सुखये देवणी करविजे कीर्ती मही मंडळी विठ्ठला 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 लाडकेले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची अखये चुडा हाती आला अंकन मोते नाकाला प्रस्तुत चिंतना करता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठात ऐकिवात असणारा जीवनामध्ये यशस्वी परमार्थाची वाटचाल करत असताना आलेली अनुभूती या अभंगातून रूपकातून प्रतिपादित करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा धावता धावता अर्थ पाहिला तर संत श्री तुकाराम महाराज या अभंग छंदातून रूपकात्मक अभंग आहे. इथं लाडक्या लेकीचं रूपक घेतलंय, मात्र वर्णन मात्र स्वतःच प्रकट केले. अवस्था स्वतःची थोडासा विरोधाभास तयार होतो. तुकाराम महाराज जर पुरुष आहेत तर लाडकी लेक म्हणण्याचं कारण काय? पण हा रूपक लाडक्या लेकीचं घेतलंय. लाडके लेक मी संतांचे, माझ्यावर अनेकांची कृपा आहे. का कृपा आहे? कारण मी लेक कोणाची आहे? संतांची. नुसती संतांची लेक नाही तर कशी आहे? लाडकी आहे. लाडके लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची. त्याने काय मिळालं तुम्हाला? अखये चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला. अखई म्हणजे अक्षय चुडा हातामध्ये आला, अंकन मोती नाकाला, ज्याचा कधी नाश होत नाही असा मोती नाकाला मिळाला. बोध मुराळी शृंगारीला, म्हणजे आपल्या कोकणात ती पद्धत नाही, पण इकडे आपले पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्याकडे बाबा एक पद्धत अशी, नवरीला नेण्याकरता एक मुराळी येतो आणि तो मुराळी शृंगारून पाठवला जातो. ज्याचा मुराळी जास्त शृंगारून येतो म्हणजे त्याला जेवढा खर्च केला जातो त्याच्यावर तिकडचं ठरलं जातं श्रीमंतपण. तर इथं म्हटलं माझ्या माहेरा जो मुराळी मला न्यायला आला, बोध मुराळी शृंगारीला, तो कोणता आहे? बोध नावाचा मुराळी. तो शृंगारीला 84चा सिक्का केला. मला जीवदशेतून शिवदशेत नेल्यामुळे आता 84ची फिरायची गरज राहिली नाही, त्याच्यावर शिक्का मारला, मुक्तता झालो. तुका तुकी उतरला. तुकाराम महाराज म्हणतात या कसाला मी उतरलो. तुका तुकी उतरला, सहानतेचा कौल दिला. सहानतेचा म्हणजे प्रसन्नतेचा, यशस्वी परमार्थाचा, नव्हे तर परीक्षा पास झाल्याचा कौल दिला. कोणी दिला? ज्यांची मी लाडकी आहे त्यांनी सहानतेचा कौल दिला. लाडके लेक मी संतांचे,
मजवर कृपा बहुतांची. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठाल 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 विठाल. हो 8:15 झालेले. तसे चौबदारांचा सध्या मी लाडकाच आहे, त्याच्यामुळे 10 वाजले तरी चौबदार काय बोलणार नाही. आणि तुमचा सुद्धा कसा आहे ना त्यामुळे तुम्ही सुद्धा काय बोलणार नाही 10 वाजले तरी. पण मी काय 10 वाजवणार नाही. आपल्या 9 वाजेपर्यंत जेवढा अभंग सोडतोय, राहिली 1-2 चरण ते राहतील, पण 9 वाजता आपण प्रामाणिक प्रयत्न करू जय विठ्ठल घेण्याचा. असो अल्पसा परिहार द्यायचा तो असा. श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी शिष्य संप्रदाय, अमृतनाथ स्वामी श्री दत्त मंदिर पुगाव, अमृतनाथ स्वामी जन्मभूमी श्री क्षेत्र वैतागवाडी आणि ज्ञानोबारांचं मंदिर श्री क्षेत्र निजामपूर कोल्हाणे विभागातून गेली 20 वर्षांनी चालू असलेलं 21वे वर्ष आळंदी क्षेत्रातील माऊलींच्या समाधी सोहळ्याची पायीदिंडी सोहळा. आणि या सोहळ्यातलं कालपासून आळंदी मुक्काम आणि मुक्कामातला दुसऱ्या दिवसाची वाघपुष्पाची सेवा. काल खरं माझी होती, पण ती थोडीशी बदली करून घेतली. काल वांजळे महाराजांनी केली, आज माझ्याकडे आली. काल थोडी अवस्था बिकट होती, आज थोडा आराम झाला म्हणून सुधारले, पण तरी सुद्धा तेवढी नाही. तुम्ही आमच्याच आहात, मग तुम्ही आम्हाला सांभाळून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या योगाने जेवढं बोलता येईल तेवढ्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तसा मी अभंग त्या दिवशी आंबडवेटलाच घेणार होतो, पण त्या दिवशी थोडासा तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तसा योग आल्यामुळे तो राहिला. तो म्हटला आता राहिलाय तर कुठेतरी घ्यावा तो अभंग, म्हणून आज इथं घेण्याचा योग आला. विठाला विठाला आज तस खऱ्या अर्थानं पाहिलं तर आळंदी क्षेत्र ही संतांच्या आणि भगवंताच्या नामाने दुमदुमून गेलेली आहे. आळंदी गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. हे शिवपीठ आहे, म्हणजे भगवंताचं शंकराचं क्षेत्र आहे. आळंदी क्षेत्र भगवंताचं क्षेत्र आहे, शिवाचं क्षेत्र आहे, हे शैवांचं क्षेत्र आहे. पण महाराष्ट्रामध्ये शैवांचं आणि हरीचं वैष्णवांचं ऐक्य जिथं पाहायला मिळतो तो वारकरी संप्रदाय. आणि जे शिवपीठ जुनाट आहे, पण तिथं महाविष्णूचा अवतार हा संत रूपाने प्रकट आला. आणि आज शंकराची नाही, पण त्या महाविष्णूच्या अवताराचा समाधी सोहळा मोठा होतो. विठाला विठाला मी परवा दिवशी काल भैरव जयंतीला अभंग घेतला होता, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. एकाने मला विचारलं, महाराज या अभंगाचा आणि आजचा काय संदर्भ आहे? म्हटलं का? म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे संपूर्ण वैष्णवाकडे म्हणजे पांडुरंगाकडे आरंभोळी निर्देश करतो. पण आज ज्याचा जन्म आहे तो कालभैरव हा कोणाचा अवतार आहे? भगवान शंकराचा. त्या अभंगाचा आणि या अभंगाचा आज शिवभोला चक्रवर्ती चालेल, किंवा भस्मवटी रुंडमाळा चालेल, किंवा तुम्ही विश्वनाथ चालेल. नाही म्हटलं योग आला म्हणून घेतला, पण त्याला कीर्तनात सांगितलं की हरिहरा भेद नाही नका करू वाद. अरे देवादेवांमध्ये वाद आपण लावले, अरे त्यांच्यात भेद नाही, एक एकाचे हृदय गोडे साखरेच्या ठाई. साखर आणि गोडी वेगळी करू शकत नाही, तसं हरी हरी हर भेद एक आहे. याचं अजून एक प्रमाण की हे शिवपीठ जुनाट, पण ज्ञानाबाई ते मुकुट. हे शिवपीठ जुनाट आहे आळंदी क्षेत्र, पण इथं ज्ञानाबाई मात्र मुकुट स्थानावरती विराजमान झाले. विठाला विठाला हो. जगामध्ये जेवढे संत झाले, जेवढे महंत झाले, जेवढे तत्वज्ञ झाले, जेवढे समाज सुधारक झाले, त्यांना प्रत्येकाला उच्चार करताना हा पुरुषार्थी वाक्याने उच्चार केला जातो. पण जगाच्या पाठीवरती असे एकच संत आहेत का ज्यांना आई म्हणून संबोधलं जातं, स्त्री तत्वाने संबोधलं जातं. ते एकच संत, ते म्हणजे माझे ज्ञानोबा आहे माऊली. माऊली हा स्त्रीवाचक आहे का पुरुषवाचक आहे? स्त्रीवाचक आहे. पण एका पुरुषाला, पुरुष संताला स्त्रीवाचक शब्दाने संबोधलं जातं माऊली. आता तोच्या पुढचं मी सांगतो. ते माऊलीला म्हणतात तर म्हणतात, पण आपण सुद्धा आता इथून निघालो उद्या दिंडीला, आपल्या नगर प्रदक्षिणेला, माऊली माऊली बाजूला, माऊली बाजूला, माऊली बाजूला. कोण आपण? माऊली आहोत का? काय काय तर माऊलींच्या मालाचा सुद्धा पत्ता नाही. पण तो सुद्धा इथं आल्यानंतर
माऊली विठाला 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 सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार. पूर्वी आळंदीला तुम्ही आलात ना इतर वेळेला का 10 मिनिटात दर्शन व्हायचं, पण आता या 2-3 वर्षात कोरोना नंतर तुम्ही कधीही दर्शनला या, तास 2 तास धरूनच चाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, दर्शनार्थींची संख्या काय झाली, वाढली. लोक इकडे जास्त यायला लागली. आता आपल्याला सुद्धा 4 माले झाले तरी जागा काय पुरं नाही. आज प्रसंगच असा आहे आजचा, पण काही हरकत नाही. मला असं वाटतंय आज थोडं आपण झोपायचंच नाही या माल्यावरच्या, म्हणून या माल्यावर कोण राहायलाच बघत नाही. सारखं बॅग उचला हंतरून उचला, बॅग उचला हंतरून उचला. तिकडे गेलं का बरं, एकदा 9मीला हंतरून टाकला का तो डायरेक्ट दशमी आपल्या द्वादशीलाच उचलायचा. तो पर्यंत सत्ता आपलीच. हे एवढं माझं, इथं कुणी पाय ठेवायचा किती दिवसासाठी, पण एक तो भाव निर्माण होता. असो, पण इथं राहिलं का थोडासा हे उचल ते उचल, हे काम कर ते काम कर. आमचं वरे बाबा जायचं होतं वर राहायला, पण त्याला म्हणलं अजिबात इथनं हलायचं नाही. त्यानं मशनीच्या जवळच बसवलंय. विठाला 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 विठाला. माऊलींकडे येणाऱ्यांची संख्या वाढली, कारण माऊली हा स्त्रीवाचक शब्द आहे. जिथे ममता आहे, जिथे मायाळूपण आहे, त्या माऊली आहेत. आणि जगाच्या कल्याणार्थ माऊलीने हे प्रेम दिलंय, आणि या प्रेमाखातर समाज या ठिकाणी आळंदी क्षेत्राकडे वळतो. कालचा अभंग होता महाराजांचा की पंढरपुराला जर भूवैकुंठ म्हणत असतील तर त्याच्यापेक्षाही मोठा महिमा पांडुरंग प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना यात्रे अलंकापुरा येती ते आवडते विठ्ठला. असा योग आहे, आणि अशा योगामध्ये आजचा हा समाधी सोहळ्यातला कार्यक्रम चालू आहे. खरं ही वारी समाधी सोहळ्याचीच वारी आहे, पण लोकांनी एकादशी धरली, द्वादशी सोडली का चाललं घरी. पण समाधी सोहळ्याचा हा दिवस आहे. योगायोगाने त्रयोदशीच्या म्हणजे द्वादशी दुसऱ्या दिवशी बरोबर समाधी सोहळा आला. तो चतुर्दशी किंवा त्रयोदशीच्या दुसऱ्या म्हणजे द्वादशीचा एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी येतो, पण या वर्षी द्वादशीला धरूनच लगेच आलाय. एकच म्हणजे बुधवारी निघायचं ते गुरुवारी निघावं, एकच दिवसाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, सगळे एक दिवस तेवढं थांबा. आणि एवढ्या वर्ष आपण 21 वर्ष येतोय, अजून माऊलीचा समाधी सोहळा अनुभवला नाही, तर तो सोहळा या वर्षी तरी अनुभवा. विठाला 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 विठाला. या ठिकाणी हा दिमागदार सोहळा, ही दिमागदार इमारत आणि असंही वैभव या ठिकाणी निर्माण झालंय. आता आम्ही काही पाहिलेलं नाही किंवा अनुभवलेलं नाही, पण तुम्ही जुनी मंडळी आहात ती नेहमी सांगतात मातीत आणि चिखलात दिवस काढले, तसे झोपून दिवस काढले. तुम्ही चिखलात दिवस काढले म्हणून आज कमळात बसलोय आम्ही. सत्ता कोणाची आहे? जे जागे त्यानं कळलं. विठाला 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 विठाला. तुम्ही चिखलात दिवस काढले म्हणून आज कमळाचे दिवस आले, कारण कमळाचा उदय कुठला होतो? चिखलातनाच होत असतो. आणि म्हणून असा हा कमळ बोललेला आहे. मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताते बहरू कळिया. असा दिमागदार या ठिकाणी इमारत सद्गुरूंच्या कृपेने, पद्मनाभाचार्यांच्या कृपेने आपली सर्व असणारी वैकुंठवासी गुरुवर्य मंडळी अमृतनाथ स्वामी, त्रिनयन स्वामी, सदाशिव स्वामी, अंबरधर स्वामी, शिवानंद स्वामी, नरेंद्र स्वामी, नरेंद्रनाथ स्वामी यांच्या कृपाक्षेत्राखाली आणि गुरुवर्य संप्रदाय भारती जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पा, ज्यांनी तन मन धन संप्रदायाला अर्पण करावं. रात्र नाही पाहिला, दिवस नाही पाहिला, आज सुद्धा एवढं वय झालंय, किती शरीराला त्रास होत असतो, पण कोणाला सांगणं नाही. संप्रदाय माझा आहे आणि मी संप्रदायाचा आहे, या न्यायाने गुरुवर्य काम करतायत. विठाला विठाला हो. आणि त्यांना सहकार्य करणारे आपली सर्व विश्वस्त व्यवस्था, आपले अध्यक्ष सदानंद स्वामी गोपाळबाबा चव्हाण असतील, ते सुद्धा या वारीत चालत येतात. नाही तर आमच्या तरण्यांचे पाय दुखतात, पण ते सुद्धा या वारीत सहभागी होतात. आणि तुम्ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ थोर मंडळी सुरतवरनं मुंबईवरनं मंडळी सुरतवरनं आलेली आहेत. बाप्पा म्हणले सुरत तो बहुत खूबसूरत आहे. आता पुढल्या वर्षी तर गोव्यावरनं मंडळी येणार आहेत. मुद्दाम सांगतो मी, कारण 2-4 दिवस जे स्टेटस ठेवले तिकडचे आपल्या वारीतले ते नाचण्याचे, ते गोव्यावाल्यांनी पाहिलं आणि ते म्हणले महाराज आम्हाला का तुम्ही असं सांगत नाही? म्हणलं या पुढल्या वर्षी. किती जण येऊ? म्हणलं पहिले 15 जण या,
मग बघू बाकी किती आणायचे. तिथं आपल्या संप्रदायाचे 6 लाख शिष्य आहेत गोव्या राज्यामध्ये. तर त्या ठिकाणी त्यांची इच्छा झाली येण्याची आणि ते येणार आहेत पुढल्या वर्षी. म्हणजे आम्ही 15 जण तरी नक्की पुढल्या वर्षी येऊ. कधी यायचं आम्हाला सांगा आणि तो आनंद आम्हाला सुद्धा उपभोगायचा आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठाला विठाला जसं आळंदी पंढरपूरच्या वारीमध्ये अमेरिका, जर्मन, इटली देशातनं वारीला लोक येतात, तशी आपल्या पद्मनाभ संप्रदायाच्या दिंडीमध्ये सुरत वरना, मुंबई वरना, साताऱ्या वरना लोक या ठिकाणी दिंडीमध्ये येतात हा आनंद उपभोगण्याकरता. आणि हा आनंद इथंच मिळतो. या रे या रे या ते भलते. असू द्या, मला बरंच बोलायचं म्हणजे मेलं घड्याला थांबायला तयार नाही. असू द्या, थोडस पण अभंगाकडे वळूया. हा ज्ञानोबारायांचा चाललेला समाधी सोहळा आहे. पण ज्ञानोबारायांच्या जसं ज्ञानोबाराय जसं पाया स्वरूप झाले, ज्ञानदेवे रचिला पाया आणि शेवट मात्र तुका झाला असे तुकोबारे या संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान झाले. पण ही इमारत फळा येण्याकरता, ही इमारत फळा येण्याकरता कृपा व्हावी लागली. कोणाची? संत कृपा झाली, इमारत फळाली. बघा संदर्भ काय आहे या अभंगात सुद्धा तेच आहे. मजवर कृपा बहुतांची आणि संत कृपा झाली, इमारत फळाली. कृपेशिवाय जीवनात काहीही होत नाही. कृपेशिवाय जीवनात काहीही होत नाही. एक म्हणजे परमार्थ आहे आणि एक म्हणजे संसार आहे. दोन्हींना प्रयत्नाचीच गरज आहे. प्रयत्न केला तरच संसार होतो आणि प्रयत्न केला तरच परमार्थ होतो की नाही. प्रयत्न नाही केला तर संसारही होणार नाही आणि प्रयत्न केला नाही तर परमार्थही होणार. प्रयत्न करावेच लागणार ना. मग तुम्ही म्हणा संसारातही प्रयत्न आहेत. शेती करावीच लागते, भात कापावंच लागतं, भात झोडावंच लागतं आणि झोडलेलं विकावं लागतं. असं विकायला लोक हुशार झाले. आता आपल्या शेतातलं विकायचं आणि ते 90 रुपयाला खायला आणायचं. काय तर म्हणले ते शेतातलं झाड परवडत नाही म्हणून काय करायचं, डायरेक्ट बारीक भात वर्षभराचा एकदा आणला का नाही का तो शेवट परत खपत नाही. त्याच्या म्हणलं डबलीने पैसे कशाला जातात? शेती करायला जातात. विचार करा, सगळ्यांनी जर हा विचार केला आणि शेती जर कोणीच केली नाही तर मग खायचं का? राजाने वोट करून काढला की येत्या कोजागरी पौर्णिमेला सगळ्यांनी दूध घेऊन यायचं. नगराच्या समोर, राजवाड्याच्या समोर एक मोठी हंडी ठेवली असेल. त्या हंडीला एक छोटं छिद्र आहे. त्या छिद्रामध्ये सगळ्यांनी येऊन दूध ओतायचं. पेलाभर दूध घेऊन यायचं कोजागरीला. सगळ्या राज्यात वट हुकूम फिरला. सगळेजण पेला झाकून घेऊन आले. सगळ्यांनी येऊन त्या हंडीमध्ये दूध ओतलं आणि त्याच्यावरचा बरोबर मध्यरात्री 12 वाजता त्याच्यावरचं झाकण काढलं तर आत बघतात तर काय, सगळं पाणीच होतं त्याच्यामध्ये. कारण सगळ्यांनी एकच विचार केला होता, सगळ्यांच्या दुधात माझं पेलावर पाणी काय होईल? जिरून जाईल. सगळ्यांनी तोच विचार केला. अख्ख्या एवढ्या लोकांच्या दुधात माझा पेलावर पाणी काय जिरणार नाही का? सगळे हा विचार केल्यामुळे शेवटी अख्खं दुधाचा पत्ताच नाही. राजाने सुद्धा काय टाकलं? पाणीच टाकलं. तशी अवस्था आपली व्हायची. अरे सगळ्यांनी जर शेती सोडली तर फायदा कोणाला आहे? अहो अजून याचं रेट वाढत जातील. असतो आपला विषयांतर होईल. विढाला विढाला माझा मुद्दा आहे, प्रपंच करायला, संसार करायला सुद्धा प्रयत्नाची गरज आहे आणि परमार्थ करायला सुद्धा प्रयत्नांचीच गरज आहे. पण प्रपंचामध्ये प्रयत्नासोबत जर प्रारब्ध आलं तर प्रपंच यशस्वी होतो आणि परमार्थाच्या बरोबर जर त्याच्यामध्ये प्रयत्नाच्या साथीला जर कृपा आली तर परमार्थ यशस्वी होतो. बघा, यशस्वी होण्याकरता 2 मुद्दे आहेत. संसार यशस्वी व्हायचा असेल तर प्रयत्नांच्या साथीला प्रारब्ध जोडावं लागतं आणि परमार्थ यशस्वी करायचा असेल तर प्रयत्नाच्या जोडीला कृपा प्राप्त करावी लागते. विढाला विढाला संसारामध्ये तुम्ही प्रयत्न भरपूर कराल पण प्रारब्धाच नसेल, प्रारब्धाची जोडे मान, प्रारब्धाची जोडे धन. तुम्हाला धन सुद्धा प्रारब्धातून मिळणार आणि मान सुद्धा प्रारब्ध. तुम्ही किती प्रयत्न करावं पण प्रारब्ध अनुकूल नसेल तर काही होत नाही. पूर्य पुण्य जरी होते सांगोळ अंतराय मूळ उपजे तेथे. आपलं प्रारब्ध चांगलं असायला पाहिजे.
शेती करायला घेतली, एवढं शेतीत पैसा टाकला, एवढा पैसा टाकला, पाऊसच पडला नाही. प्रयत्न केले की नाही, पण पाऊस पडला नाही. त्याने शेतीचा आपल्याला पाऊस पडत नाही, शेती सोडली आणि वीट कारखाना टाकला आणि जवळजवळ 50,000 वीट उत्पादन केली आणि असा पाऊस पडला. काय झाला सर? राहिले असतील का विटा? भाजायच्या अगोदर 50,000 निर्माण केल्या, असा पाऊस आला का सगळ्या केलेल्या 50,000 विटांचा काय झाला? माती पुन्हा झाली. प्रारब्ध. प्रयत्न शेतीत केले पण प्रारब्ध नसल्या कारण पाऊस पडला नाही. प्रयत्न वीटकामात केले पण प्रारब्ध वाईट म्हणून पाऊस पडला. केलेल्या प्रयत्नांची दुर्दशा झाली कारण प्रयत्नाला प्रारब्धाची जोड नाही. विठाला विठाला बरीच जण पायवारीला यायला निघतात, पण काय सांगू महाराज, मला तर यायचंच आहे. पण आमच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं का तुम्ही जाच, मग तुम्हाला बघतो वारीला. एवढ्या दिवस म्हणून सगळी कामं काय मी करायचं का घरी? मग तू जा. ते म्हटलं बुवांचं आणि आपलं अजिबात कधी पटलेलं नाही आणि पटून सुद्धा घ्यायचो नाही. विठाला विठाला प्रयत्न आहे पण प्रारब्धाची जोड नसेल तर तो इथं येऊ शकत नाही. ज्याचे प्रयत्न आणि प्रारब्ध अनुकूल झाले तोच इथं येऊ शकतो. काय काय तर इथं याच्या वेशीवर ना परत जातात का नाही? कुठला गावापासून येतात आणि करता 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 त्या मोशीला फोन आला का तिथना बाबा निघून जातो. गाय पाजून देत नाही, म्हैस पाजून देत नाही, नातू बिस्किट खाईत नाही. आता खरं सांगा, आठवण कुणाला येते? नातवाला, गाईला, म्हशीला का विठाला? हो, हे वास्तव आपण नाकारू शकणार नाही. विठाला विठाला हो. प्रयत्नाला प्रपंचामध्ये प्रारब्धाची जोड आहे, तशी परमार्थामध्ये प्रयत्नाला कृपेची जोड आहे. जोपर्यंत आपल्यावर कृपा होत नाही तोपर्यंत परमार्थ यशस्वी होणार नाही. मग कृपा प्राप्त करायची असेल तर ती कोणाची करावी, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला परमार्थ कळायचा असेल तर संत कृपा आवश्यक आहे आणि संत मिळवायचे असतील तर देवकृपा आवश्यक आहे. परवा मी आंबडवेटला विषय घेतला होता. तुम्हाला परमार्थ कळावा असं वाटत असेल तर संतांची कृपा व्हावी लागते, पण संत भेटावे असं वाटत असेल तर देवाची कृपा व्हावी लागते. कारण जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत संत भेट नाही. तरी जग जेठी करुणा केली, तरी जग जेठी करुणा केली, करुणा केली बहु अवघड करुणा केली परे जगा जेठी करुणा केली, करुणा केली परी जग जेठी करुणा केली. बहु आवड बहु आवड जग जेठी बहु ऐसे
पाण्यात बदल झाल्यामुळे सगळ्यांचे घसे असे धरून ठेवले आणि त्यामुळं काय ओरडायला लागलो का आवाजच बाहेर निघत नाही. पण इच्छा आहे ओरडायची, तळमळ आहे, कृपा आहे म्हणून ओरडवत नाही तरी ओरडल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 तुम्ही बसलेली म्हणत असे काय नुसती इवलताय धीर, काय गरज आहे का नीट आवाज येई नाही का, काय नुसतं कान भिनभिन होत आहेत. पण जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे त्यांच्या वंशाला गेल्यावर कळेल गायनाचे रंगे शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो घेणे तुम देणे तुमचे देवा, घ्यावे अखंडित सेवा. असो असा कुठं आहोत आपण, आळंदीत आहोत. आळंदीत एवढं तरी लक्षात ठेवा. कुठं आहोत विचारायचं तेवढं आठवण ठेवा. आळंदीत आहोत त्याची. विठाला विठाला हो. तुम्हाला वाटायचं गावाच्या सप्त्यात बसलोय का काय, कीर्तन आहे काय. कुठं आहोत आपण, कुठं आहोत, आळंदीत. हा बरोबर आहे. संतांच्या कृपेशिवाय परमार्थ कळत नाही आणि देवाच्या कृपेशिवाय संत मिळत नाही. संतांची कृपा मिळवण्याकरता देवाची कृपा व्हावी लागते. मग देवाची कृपा ज्या दिवशी होईल तेव्हा संत मिळतात आणि संत मिळाले का देवाची परमार्थामध्ये कृपा होते. आणि एकदा कृपा आपल्यावरती झाली का परमार्थ कळाल्याशिवाय राहत नाही. बघा तुकाराम महाराजांचा बाळपणापासून परमार्थ आहे, नामदेवरायांचा बाळपणापासून परमार्थ आहे, नाथ महाराजांचा बाळपणापासून परमार्थ आहे. पण संत कृपा नव्हती त्यामुळे परमार्थ यशस्वी झाला नव्हता. पण ज्या दिवशी ज्या नाथ महाराजांनी बाळपणात आजीला प्रश्न विचारलाय ब्रह्म म्हणजे काय, ती गोदावरी मातेची तपश्चर्या करावी. गोदावरीने सांगावं ते मला सांगता येत नाही, देवगिरीला जा, जनार्दन स्वामींना शरण जा. जनार्दन स्वामींना शरण गेले, मग त्यांना कळालं जनार्दन स्वामींची कृपा झाल्या नंतर. एवढा हा सगळा प्रयास आहे. म्हणजे परमार्थात तुम्ही परमार्थ करत असाल पण जोपर्यंत तुम्हाला गुरु कृपा होत नाही तोपर्यंत परमार्थ फळद्रूप होणार नाही. विठाला फळद्रूप होणे म्हणजे वाढणे. थोडासा इफेक्ट अजून कमी केला तरी चालेल. ते झाड लावतो बघा आपण, झाड ग्रामपंचायत लावते का नाही दरवर्षी वृक्षारोपण, दरवर्षी वृक्षारोपण. पण खड्डा तोच, त्याच खड्ड्यात दरवर्षी 5 लाख झाडं 10 लाख झाडं लावली. बरं लावणारा एकच पण हात लावणारी 50 जण असतात. मग तो झाड लावताना ती जमीन सुपीक आहे का ती नापीक आहे, का त्या जमिनीमध्ये जे आपण वृक्ष लावतोय ते त्या जमिनीला पोषक आहे का, हे काही तपासलं जात नाही. शासनाचा वटहुकूम आहे ना, झाडं लावा झाडं जागवा, लावायची खरी. पण ती जर एक झाड खाली खडक आहे आणि त्याच्यावर फक्त फुटभर माती आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा फूट खड्डा खणून झाड लावलं, ते आंब्याचं म्हणा कसलंही म्हणा, ते पाणी घालतंय रोज, त्याला चांगली त्याची निगा राखली जाते, त्याला खतही घातलं जातं, पण ते वाढत, ते मरतही नाही आणि ते वाढतही नाही. मरत का नाही, त्याला खत आहे, पाणी आहे आणि फुटभर काय आहे, माती आहे, ते मरतही नाही. बघा तुम्ही अशी खडकावर लावलेली झाडं मेली पण नाहीत आणि वाढली पण नाही. कुणाचं सांगतोय मी, कुणाचं, विठाला विठाला अशी बरीच झाडं लावली पण ती खडकावर लावल्यामुळं ती मेली पण नाहीत आणि ती वाढली पण नाही. ती वाढत का नाहीत, कारण त्यांच्या खाली काय आहे, खडक आहे. मग खडक काढता येणार नाही का, काढता येईल, पण तो खाली आहे हे काय करायला पाहिजे, समजायला पाहिजे. ते समजत नाही म्हणून कोणतरी झाडांमधला त्याला काय, त्याला तज्ज्ञाला काहीतरी म्हणतात, त्या वृक्षांमधल्या तज्ज्ञाला, आता मला ते माहिती नाही, अक्षय मला तुम्हाला माहिती असेल तर काय, त्या वृक्षातला एक तज्ज्ञ असतो, त्याला आपण माळी दादा धरूया. त्याने त्यावेळी सांगितलं की बाबा हे चुकलंय तुझं, हे वाढत नाही, याच्या अर्थ काय आहे. एक जण असं झाडाला आंबेच येत नव्हते, आले तर ते आंबटच यायला लागले, आंबटच यायला लागले. एक जण आला, म्हणलं काय करू, झाडाला इतके चांगले आंबे येतात पण ते आंबटच येतात. तो म्हणलं काय करू नको, बुंद्यामध्ये 50 किलो साखर ओत, म्हणजे काय होईल, झाड फळ येणारी सगळी गोड होतील. असे बऱ्याच जणांनी साखरा ओतल्या पण झाडाला काय फळं गोड आली नाही. विठाला विठाला
ते वाढ होत नाही. का होत नाही? मरतही नाही, वाढही होत नाही, कारण ते कृपा नाही जमिनीची त्याच्यावरती. त्या भूमातेची कृपा नाही, कारण तिथं खडक आडवा आलंय. तशी परमार्थ लहानपणापासून चालू असला, पण जोपर्यंत गुरुकृपा होत नाही, संत कृपा होत नाही, जोपर्यंत खडकातून काढलं जात नाही, तोपर्यंत हे जगत किंवा वाढत नाही. हे वाढण्याकरता ती कृपा गरजेची आहे. म्हणून मी 3 प्रमाण आपल्या पुढे आज सगळ्या संतांचं सांगता येईल. पण प्रश्न असा आहे, नामदेवानं सुद्धा परमार्थ लहानपासून करत होते, पण कृपा नसल्याने कळला नाही. तुकाराम महाराजांचा परमार्थ लहानपणापासून आहे, कृपा नसल्यामुळे कळला नाही. नाथ महाराजांचा परमार्थ लहान वयापासून आहे, पण कृपा नसल्यामुळे परमार्थ कळला नाही. ती अवस्था आपली आहे. पण तुकाराम महाराज अभंग छंदातून सांगतायत की माझ्यावर मात्र देवाची कृपा झाली म्हणून मला संत मिळाले, आणि संतांची माझ्यावर कृपा झाली म्हणून मी यशस्वी परमार्थाची वाटचाल करू शकलो. हे ज्या वेळेला प्रसंग तुकाराम महाराज मांडत असताना काही साधक मंडळी म्हणाली, महाराज तुम्ही जर यशस्वी परमार्थ केला असाल आणि तुमच्यावर जर एवढ्या सगळ्यांची कृपा असेल, कारण आपला मुद्दा काय आहे, परमार्थ यशस्वी करायला प्रयत्नाबरोबर कृपेची गरज आहे. मग तुमचा जर परमार्थ यशस्वी झाला तर याचा अर्थ आहे तुम्हाला कृपेला तुम्ही पात्र झालात, तुम्हाला कृपा मिळाली. मग तुमच्यावर कृपा झाली तरी कोणाची, आणि तुमच्यावर कृपा का बरं झाली? अभंगाचं पहिलं चरण. लाडकिले संतांची, लाडकिले कबीर संतांची, ओ लाडकिले कबीर संतांची, लाडकिले कबीर संतांची, लाडकिले कमे संतांचे, ओ लाडकिले कमे संतांचे, लाडकिले कमे संतांचे, मजवय कृपा बहुताची, मजवय कृपा बहुताची, लाडकिले संतांचे, लाडकेले कमी संतांचे, मजवर कृपा बहुतांची. हा महत्वाचा आहे, उत्तरार्ध नाही. उत्तरार्ध महत्वाचा आहे. मजवर कृपा बहुतांची, माझ्यावर अनेकांची कृपा असल्या कारणानं माझा परमार्थ यशस्वी झाला. पण ती कृपा का झाली? लाडकेले कमी संतांची. आता मी सुरुवातीला प्रश्न निर्माण केला होता, तुकाराम महाराज हे पुरुष आहेत, पण लाडकी लेक म्हणताना हा स्त्री तत्वाकडे अंगुली निर्देश होतो. लाडकी लेक म्हटल्यानंतर आपल्या मनात काय येणार? माता माऊलीकडेच बोट जाणार. पण इथं महाराज स्वतःला लाडकी लेक म्हणून घेतात. का बरं? हे लक्षणार्थाने याचा विचार करायचा, वाच्यार्थाने करायचा नाही. तुम्ही आता वाच्यार्थाने डोकं लावाल, तुकाराम महाराज लाडकी लेक मध्ये काय लेख आहेत का? तसं नसतं ते. विठाला 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 त्याला व्याकरण गौणी वृत्ती सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे गुणाच्या अनुषंगाने त्याचं वर्णन करावं. लाडकी लेक म्हणण्यामागं गुण महत्वाचे आहेत. नाही तर लेक म्हटलं की लेक म्हणजे मुलगी आहेत असा अर्थ लावायचा नाही. सुनबाईला सांगितलं सासूबाईने, सुनबाई एकीने तळायला बसा आणि एकीने दळायला बसा. दोघी जणी बसल्या, सकाळपासून एक जण तळते आणि दुसरी दळते. तळून तळून थकली आणि दळून दळून सुद्धा थकली. मग दोघींनी असा विचार केला. ती म्हणते, जाऊबाई तुम्ही जात्यावर बसा, मी चुलीवर बसते. दळणारी कुठे होती? जात्यावर. आणि तळणारी कुठे होती? चुलीवर. चुलीवर चुलीवर बसा याचा अर्थ चुलीच्या शेजारी बसा, आणि जात्यावर बसा म्हणजे जात्याच्या बाजूला बसा. लोक काय काय वेगळा अर्थ लावतात. मी नेहमी कीर्तन सांगतो, तुम्ही नेहमी ऐकणारी मंडळी आहात. कीर्तनकारांनी सांगितलं, महाराजांनी मी पुढं म्हणतो, तुम्ही मागून उचला प्रमाण.
त्यांनी मी पुढं म्हटल्यावर मागून आल्या दोघांनी धष्टपुष्ट आणि मलाच मागून उचललं. वाच्यार्थ घ्यायचा नाही, लक्षणार्थाने विचार करायचा. इथं लक्षणार्थाने विचार असा आहे की गौणी वृत्ती म्हणजे स्त्री तत्वामध्ये असणारे गुण तुकोबारांनी त्याचा विचार केलाय. लाडकी लेक म्हणताना लेक का म्हणावं, कारण लेकीकडे जे गुण आहेत ते गुण माझ्याकडे आहेत म्हणून मी लाडकी आहे. विठाला 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 विठाला. मी लेक का आहे, मी मुलगी का आहे, कारण माझ्याकडे जे लेखित गुण आहेत ते माझ्याकडे गुण आहेत. लेकीकडे काय गुण असतं, लेक वडिलांची काय असते, वडिलांची काय असते, लाडकी असते की नाही. ज्यांना आहे त्यांना माहिती असेल, लेक वडिलांची फार लाडकी असते. बरं स्त्री तत्वाकडे काय असे गुण आहेत, त्यांच्याकडे गुण म्हणजे काय आहेत, एक म्हणजे आनंद उपभोगायचा. आता ते कीर्तनात बसले ना तर आनंदच उपभोगणार, पण आपण त्या सतरंजीच्या नाड्यास काढ, कुठं पीठ घे, त्या पिठाचा मोदकच बनव, काय काय त्या पिठाला काय काय आकार देतील बसून बसून. पण इकडं तसं नाही, एकदा कीर्तनाला बसल्या की बसल्या. हा छंद लागणे हा त्यांचा एक गुण आहे. दुसरा गुण म्हणजे त्या कीर्तनाला कुठं सप्त्याला गेले ना का ते फक्त कीर्तन काय सांगतात महाराज हेच ऐकणार. आपण गेलो का मंडप किती लाखाचा असेल, सतरंज किती रुपयाची असते, महाराज किती रुपयाचा आणला असेल, इथून सुरुवात आपली. त्यांचं तसं नसतं. महाराज काय सांगतात त्याच्याकडे लक्ष, आपल्या महाराजाच्या बिदागीकडे लक्ष. विठाला 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 विठाला. हो, दुसरा गुण एक स्त्री तत्वाचा आहे, त्याग. त्यांच्या एवढा त्याग अजिबात नाही ना. गळा त्यांचा, पण मंगळसूत्र कुणाचं, कुणाचं, आपलं नाही तुमचं. विठाला 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 विठाला. हा, मग गळा त्यांचा पण मंगळसूत्र तुमचं. हा, कान त्यांचे पण नथ कुणाची. बघू जागा आहात का झोपली होती. कान त्यांचे पण बुगडी तुमच्या नावाची, नाक त्यांचं पण नथ तुमच्या नावाची. हे सगळं तुमचं स्वीकारलंय ते, त्यांचं असं काही नाही. आणि एवढा त्याग त्या करतात, तेवढा त्याग तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडे आला म्हणून मी लेक आहे. विठाला 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 विठाला. परमार्थात काहीतरी सोडावं लागतं. आता आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे, गळा आपला पण माळ कुणाची, सद्गुरूंची. शरीर आपलं पण यज्ञोपवीत कुणाचं, सद्गुरूंचं. हे सगळे ना वारकऱ्यांच्या माळा, मुद्रांची भूषणे, त्या मुद्रा आहेत सगळ्या आपल्या, आणि हे भूषण आहे आपल्या करता. तसं त्यांचं सौभाग्य अलंकाराचं भूषण आहे, तसं हे आपलं भूषण आहे, आणि ते भूषणावहच आहे. हा त्याग जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत लेख म्हणता येणार नाही. म्हणून गौणी वृत्तीने गुणसाधर्म्याने तुकाराम महाराज म्हणतात मी लेख आहे. मी वास्तवात लेख नाही, पण स्त्रियांकडे जे गुण आहेत ते गौणी वृत्तीने माझ्याकडे ते गुण असल्या कारणानं मी लेख आहे. पण लेख असताना मी कशी आहे, लाडकी आहे. लेख आहे पण लाडकी आहे. लाडकं होणं फार कठीण असतं हो, लाडकं होणं फार कठीण असतं. लाडकं कोण असतं, समजा एखाद्याला 4 पोरं आहेत, 5 पोरं आहेत, 10 पोरं सुद्धा पूर्वी असायची. सगळ्यात लाडकं कोण असतं, तुम्हाला पक्का अनुभव आहे, बोला ना. लाडकं कोण असतं, सगळ्यात शेवटचा. जो लहान असतो तो आई वडिलांचा काय असतो, लाडका असतो. म्हणजे आई वडिलांचं लाडकं होण्याकरता पहिले काय व्हावं लागतं, लहान व्हावं लागतं. लहान. जर आई वडिलांचं लाडकं होण्याकरता करता जर लहान व्हावं लागतं, तर माझ्या संतांचं आणि गुरूंचं जर लाडकं व्हायचं असेल, व्हावे लहाना होणे लहान, तुका म्हणे जाण. व्हावे लहाना होणे लहान, लहान व्हावं माणसाने. पण काय काय मोडल पण वाकणार नाही. अशी बरीच मोडली पण ती कधी कुणा पुढं वाकली नाही. महापुरे झाडे जाती तेथे लवाले वाचते. महापुरामध्ये लवाल वाचतं कारण ते नम्र होतं. लहान व्हावं लहान. म्हणून तुकाराम महाराज मागावं लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण द्यावं. मग लहान झालं म्हणजेच लाडकं होता येईल का? काय काय लहान आहेत ना ती पण अशी आतरंग आहेत.
कारण त्यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झालाय का असं वाटतं. विठाला विठाला आमच्याकडे शांतीला येतात तेव्हा आम्हाला कळतं हे किती आतरंग आहे ते बामणाची शेंडी ओढायला येते. एवढं अशांत आहे म्हणून त्याची काय करावी लागते, शांती करावी लागते. अशी काय काय त्याशी बाप घरात शिरला तो पोरगा म्हणतो बाबा मला तहान लागली पाणी आणा ना. बाबा म्हणले बापाला असं काम सांगायचं नसतं, तू स्वतः जाऊन घे. बाबा आणा ना. अरे सांगायचं नसतं ना बापाला. तो म्हणतो तुम्ही सांगितल्यावर मी कशी दुकानात तंबाखूची पुडी घेऊन येतो. अरे मी सांगितलं मग तू ऐकतो म्हणजे मी मोठा आहे, मी बाप आहे. नाही नाही बाबा ते काय पण असू द्या, तुम्ही मला पाणी घेऊन या. बापाला राग आला. हे बघ आता जास्त बोलायचं मारायला येईल. ते म्हणलं मारायला येताय तर रिकाम येऊ नका, येताना काय घेऊन या, पाणी घेऊन या. विठाला विठाला हो म्हणजे एवढी सुद्धा बापाला अक्कल शिकवणारी पोरांचं सांगतो मी. बापाला अक्कल शिकवायला जायचं नाही आणि गेलं का बाप करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. केला का नाही आता विठाला विठाला असू द्या. कुठं आहोत आपण, आळंदीत आहोत. एवढं तरी लक्षात ठेवा. विठाला 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 हो. लाडकं कधी ठरतं ज्यावेळी ते लहान होतं त्यावेळेला. महाराज म्हणतात मी लहान झालो म्हणून मी संतांची काय झाली, लाडकी झाली. लाडकी लेक मी संतांची. मी कुणाची आहे, संतांची आहे. कारण संतांशिवाय माझ्या हिताचा कळवला कुणाला नाही. मग संत कुणाला म्हणावं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे की नाही. संत कुणाला म्हणावं त्याविषयी पुस्तकामध्ये वाचता वाचता सहज गेलं. सोपी पद्धत सांगितली संत ओळखण्याची. जो शांत झाला तो संत झाला, जो शांत झाला तो संत झाला. मग ते संत तुम्हाला संसारातही मिळतील आणि ते संत तुम्हाला परमार्थातही मिळतील. विठाला 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 हो. ते तुम्हाला संसारातही मिळतील आणि परमार्थातही मिळतील. की कोण जे शांत झाले ते. सगळ्यांना माहिती आमचे मनवी महाराज नेहमी एक दृष्टांत देत असतात. कानोपाठक, कानोपाठक संत आहेत पण त्यांना भेटण्याकरता एक काशीवरनं विद्वान आले आणि ते म्हणले तुला जर कृपा हवी असेल तर कानोपाठकांकडनं कृपा प्राप्त करून घे. ते कानोपाठकाची कृपा मिळावी म्हणून त्या गावात आले. कुठलं गाव मारते ना, केंदूर. हा बरोबर सांगितलं, केंदूर. त्या केंदूर गावामध्ये आले आणि कानोपाठकांनी पाहिलं तर त्या ग्रस्तांनी पाहिलं कानोपाठक आपल्या नातवांमध्ये खेळत होते. लहान मुलांमध्ये खेळत असताना त्यांनी पाहिलं. म्हणलं का हो कानोपाठकांचं घर कुठं आहे. ते म्हणलं कोण पाहिजे, कानोपाठक पाहिजे. कानोपाठकांनाच विचारतात. ते म्हणलं याच देहाला कानोपाठक म्हणतात. म्हणजे याचा अर्थ तेच कानोपाठक आहेत. ते म्हटलं विचार केला त्यांनी. तो परत माघारी फिरला. ते म्हणलं का हो का चाललात का लगेच, काय काम आहे माझ्याकडे. काही नाही म्हटलं मी तुमच्याकडे भेटीला आलो होतो कारण तुमची मला कृपा हवी होती परमार्थात म्हणून. मग अहो पण तुमची कृपा काय घ्यावी, तुम्ही तर संसारात खेळताय पोरांमध्ये, लहान पोरांच्यात, आणि तुमची काय कृपा घ्यायची. ते म्हणलं असं आहे परमार्थाच्या आड जर पोरं येत असतील तर अशी पोरं नको, अशी नातवंड नको. बाजूला विहीर होती, त्या विहिरीमध्ये एका मागोमाग सगळी नातवंड टाकली आणि टाकल्यानंतर ते म्हणलं आता झालं समाधान, आता असं करा पहिले जेवून घ्या मग चर्चा करू. ते म्हणलं आता तुमच्याकडे जेवायचं नाही का. अहो तुम्हाला सुतक आलं ना, आता सगळी नातवंड तुम्ही काय केलीत, विहिरीत ढकललीत, आता ती मेली ना सगळी आणि आता जेवायचं कसं. सुतक आला तर 12 दिवस जेवायचं नाही. अहो काय माणूस आहात तुम्ही, काय तुमच्याकडे माणूस की आहे की नाही. अहो निर्दयी इतके तुम्ही, काय झालं. हो नातवंडांना, एवढ्या लहान निरागस नातवंडांना एका मागून एक उचलून तुम्ही विहिरीत फेकताय, काय दया तुमच्याकडे आहे की नाही. ते म्हणलं का. अहो धनाधन नातवंडा विहिरीमध्ये टाकलं ते, आता मेली ना ती, सुतक आलं मी कसं जेवणार. ते म्हणलं तुम्हाला जेवायचं आहे का. हो म्हणलं भूक लागली पण सुतक असल्यामुळे जेवू शकत नाही. त्यामुळे सुतक का आहे, नातवंड मेली म्हणून. मग ती परत आली तर म्हणलं कशी येणार. एका मागून एका मागला हाका मारल्या, जया मारून बाहेर आली. दिसायला संत परमार्थातही दिसतील आणि बघायला गेलो तर ते संसारातही दिसतील. विठाला विठाला हो. मी तर असं त्याच्या पुढे म्हणेल परमार्थातला परमार्थ करणे सोपं आहे, परमार्थातलं संतपण सिद्ध करणे सोपं आहे, पण संसारात संतपण सिद्ध करणं फार अवघड आहे. परमार्थात एक मार्गाने चालतं सगळं
पण तिथं सगळ्या विकारांवरती सामना करत 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 संत तो सिद्ध करायचा आहे। एवढ्या करता प्रपंचातला संत होणं फार अवघड आहे, पण परमार्थातला संत होणं फार सोपं आहे। विठाला विठाला आणि परमार्थामध्ये संत होण्याकरता अनुकूल परिस्थिती असते आणि प्रपंचामध्ये संत होण्याकरता प्रतिकूल परिस्थिती असते। त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत करत संत व्हायचा आहे। जो शांत झाला तो संत झाला आणि त्या शांत झालेल्या संतांची कृपा माझ्यावरती झाली, म्हणून मी लाडके कमी संतांची मजवर कृपा बहुतांची। पण त्याने तुम्हाला काय मिळालं? अभंगाचं दुसरं चरण। अखई चुडाते आला वा 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 अखई चुडाते आला अखई ज्या कधीच बांगड्या फुटणार नाहीत असा चुडा माझ्या हातात आला। आता हा चुडा फुटणार आहे का राहणार आहे? राहणार आहे, फुटणार आहे। पण या चुड्यामध्ये अंतरात्म्यामध्ये सद्गुरूंनी ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, या निज ज्योतीचं दर्शन झाल्यामुळे ते कधीही तुटणार नाही किंवा कधी त्याचा क्षय होणार नाही। गीतेमध्ये श्लोक आहे, नैनम छिंदन्ते शस्त्राणि नैनम दहते पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। अरे जे अग्नी जळणार नाही, वाऱ्याने उडलं जाणार नाही, शस्त्राने कापलं जाणार नाही, असा तो अक्षय चुडा आहे। तो संत कृपेने माझ्याकडे आला। तर मी धावता धावता सांगत जातो, तुम्ही सगळे हुशार मंडळात म्हणजे तुमच्या चटकन लक्षात येणार आहे। त्यामुळे जास्त काय आता मी दृष्टांत सिद्धांत मांडणार नाही। अक्षय म्हणजे अखई चुडा म्हणजे अक्षय चुडा हाती आला। अंकन मोती नाकाला, नाकामध्ये नथ घातली की नाही? पण ती अंकन, अंकन म्हणजे अंक म्हणजे मांडी, पण इथं तो अर्थ नाही। अंकन म्हणजे तसा कुठे शब्द पाहायला मिळत नाही, पण त्याचाही अर्थ असाच होतो, जे शाश्वत आहे, जे शाश्वत आहे आणि जे चिरकाल टिकणार आहे, जे अबाधित आहे, जे अनुपम्य आहे, तो मोती माझ्या नाकात घातला आणि त्याच्यामुळे माझं सौंदर्य काय झालं? वाढलं। घातले की नाही? सांगतात की नाही? प्राणायामे विनियोग हा, काय करा? नाकपुडीला हात लावा, श्वास घ्या, श्वास सोडा। आता ब्राह्मण काका तेवढं पण सांगत नाही, फक्त नाकाला हात लावा, प्राणायामे विनियोग हा, झाला प्राणायाम। अंकन मोती नाकाला, एवढ्या करता तिथं अंगुली निर्देश आहे का तिथे आपली बोट लावायची आहेत आणि श्वास घ्यायचा आहे। त्या 3 नाड्या आहेत, गंगा यमुना सरस्वती, इडा पिंगला आणि सुषुम्ना। त्याच्या उपनाड्या किती आहेत? 72,000 आतमध्ये वाहत आहेत। किती नद्या वाहत आहेत आतमध्ये? 72,000 नाड्या। पण या सगळ्या नाड्यांची सुरुवात उगम कुठं आहे? तेवढ्या करता त्या उगमाची जाणीव झाली की नाही का बरोबर आपण त्या नद्यां प्रवाहाने जरूर जाणार आहोत। तुम्ही म्हणाल एवढ्या नद्या कुठं आहेत त्याच्यामध्ये? कधीतरी ते डॉक्टर ते काय करतात? ते पोस्टमार्टम करतात। ते शेवटला त्याशी एक जण गावाकडे आईला फोन लावला, आई पोटातच दुखतंय, किती केलं सगळे रिपोर्ट काढले, पण काय अजून निदान झालं नाही। काय रिपोर्ट काढले? ते म्हणले सिटी स्कॅन केलं,
सोनोग्राफी केली, MRI केला, आई तरी सुद्धा काय अजून निदान सापडे नाही. ती म्हणते लेका असं कर, ते पोस्टमार्टम काय असतं ते करून घे, म्हणजे सापडलं तर सापडलं त्याच्यात. विठाला 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 पोस्टमार्टम कधी होतो? आणि मेल्यावर होतो तो. तर गावाकडच्या आईला काय कळणार आहे? मग त्यांना सुद्धा त्या नाड्या काय दिसत नाही, एवढ्या गुप्त रूपाने वाहतायत त्या. तो अनुभव डॉक्टरला येणार नाही, तो अनुभव गुरु कृपेशिवाय कळणार नाही. विठाला विठाला हो, अनुभवा वाचोनी बडबडते. अनुभव नसेल तर ती व्यर्थ बडबड आहे. गुरु कृपेने एकदा जाणीव झाली, अंकन मोते नाकाला, अक्षय चुडा हाती आला, अंकन मोते नाकाला. आणि मग त्या मला अक्षयत्वाकडे नेण्याकरता, मला अबाधित तत्वाकडे नेण्याकरता कोणतरी माझ्याकडे पाठवला, आणि तो पाठवल्यामुळे मी तिथपर्यंत गेलो. बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला. बोध मुराळी सुरुवातीला म्हटलं मुराळी म्हणजे इकडे विदर्भ मराठवाड्याकडे पद्धत आहे की एकदा माहेराला आपली सुनबाई गेली का तिला आणण्याकरता एक मुराळी पाठवला जातो. मुराळी. आणि तो मुराळी म्हणजे आपल्याकडे कधी कधी मला असं वाटतं, त्याला आता मी अनुमान लावतोय तेच असेल असं मी सांगता येत नाही, पण आपल्याकडे त्याला करवला म्हणतात. काय? करवला. आणि दुसरी त्याची करवली. नवरीपेक्षा जास्त मंडपामध्ये मिरवतो कोण? करवली. काय ते कपडे सगळा मंडपच झाडून येते का का असं वाटतं. अवघड काम आहे ते. असू द्या. कुठं आहोत आपण? आळंदीत आहोत. विठाला 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 विठाला. मुलीला नेण्याकरता मुराळी पाठवला जातो. आणि मग त्या मुराळ्याला असं आगत स्वागत, त्याचं काय ते स्वागत, त्याला बसायला पाट, पाटावर पुढे त्याच्या ताट ठेवायला पाट, पाटावर ताट, ताटात वाटी, सगळं चांदीचं आणि सगळे पंचपक्वान्न. मग जाताना त्याला असा शर्ट पीस, असा पॅन्ट पीस, अशी मस्त भरदार टोपी. कुणाला? मुराळ्याला. मग तो इथून घेऊन गेला का तिकडे गावाला जाऊन सांगणार, आमक्याच्या सासरवाडीला गेलो होतो, काय माझं आदरातिथ्य केलं. म्हणजे एवढे श्रीमंत आहेत. हे कशावरून ठरतं? मुराळ्यावरून. नाही तर काय काय बघतात ते म्हणतात, काय खर्च केलाय त्यांनी पोराच्या लग्नाला. 100 किलो खपायची नाही एवढी. आणि शेवटच्या पंक्तीवाले म्हणणार, एवढा खर्च केला हो, पण शेवटी आमच्या वाट्याला पाणी आलं. विठाला 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 विठाला. हो, किती करा तिथं अपूर्णता अपूर्णता आणि अपूर्णताच असते. म्हणून एवढ्या करता तो मुराळी न्यायला आलाय. त्याचं केलेलं आदरातिथ्य इतकं आवडलं. मग इथं बोध नावाचा मुराळी आला आणि त्या मुराळीला इतकं आदरातिथ्य केलं. बोध मुराळी शृंगारीला. शृंगारीला म्हणजे त्याला नटवलं, त्याला सजवलं, त्याला नको नको देशेत केलं. कुणाला? बोध. बोध. विठाला 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 विठाला. त्याच्यावर काकड्यात नाही प्रमाण आता मला चटकन आठवण आहे त्या बोधावरून. आहे का माहिती काय? विठाला 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 विठाला. उद्या काकडा झाला का सांगतो. उद्या काकड्यात येईल तो. उद्या आलो का काकड्यात सांगतो तुम्हाला तो. विठाला विठाला विठाला. हो, तो बोध नावाचा मुराळी नेण्याकरता आला. कुठून? जीवदशेतून शिवदशेकडे. सासर कोणतं आहे? ही जीवदशा आहे ना, हे माहेर आहे. पण इथून सासरला जायचंय म्हणजे कुठे? शिवतत्वाकडे. इथून नेण्याकरता तो बोध यावा लागतो. काहीतरी कानावर पडावं लागतं ना. एक जण म्हणतो, अहो काय मी असं होतोच, रोज असं नसा लेजिमच खेळत यायचो, पण चुकून एक महाराजाचं कीर्तन ऐकलं आणि काय माझ्यावर परिणाम झाला. तिथून तो सुधारलो, तो अजून परत सुधारलो. त्याच्यात काय आला त्याला न्यायला? बोध. तो बोध त्याच्या काय पडला? कानावरती पडला. तो कानावर बोध पडल्या कारणानं तो जीवतत्वाकडून शिवतत्वाकडे आला. बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला. 84 लक्ष योनीला त्या ठिकाणी शिक्का मारला. आता काही करणीची नाही. या 84 लक्ष योनी फिरायचंच नाही. पुनरुपे संसारा येणे नाही. ही अवस्था प्राप्त झाली. कशामुळे? लाडकी लेकमी
आणि मजवर कृपा बहुतांची. एवढं माझ्यावर झालं त्यामुळे 84 लक्ष. तुम्ही म्हणा काय 84 लक्ष योनीचं सांगताय आम्हाला, काय एवढं अवघड आहे त्याच्यामध्ये, काय एवढं अवघड आहे. आम्ही आळंदीला जातो, पंढरपूरला जातो, चालते ना 5-10 मिनिटं अजून. हो का नाही काय म्हणतच नाही, ऐकायला येतं ना माग, चालतील काय 5-10 मिनिटं. हो विठाला विठाला बाकीचे म्हणतील हा रोज घड्याळ दाखवायला येतो दुसऱ्यांना आणि आज 5-10 मिनिटं वाढून घेतोय. अजिबात नाही, तरी माझ्याकडे अजून 5 मिनिटं वेळ आहे तसं माझ्याकडे. तर ते 84 लक्षणी फिरायचं काय एवढं सांगतं आम्हाला. आळंदीला जातो, काशीला जातो, मथुरेला जातो, अयोध्येला जातो, दक्षिण काशी, उत्तर काशी, येतो का नाही फिरून. तसं म्हणलं 84 लक्षणी येऊ फिरून, काय एवढं अवघड आहे त्याच्यामध्ये. येऊ फिरून आम्ही. अरे फिरून येशील पण एक एक योनी, कोटी कोटी फेरा. अरे 84 लक्ष योनीत फिरायचंय पण एक योनी गुणिले 1 कोटी. आता 84 लाख गुणिले 1 कोटी आहेत, घरी गेल्यावर हिशोब करा किती होतात. एवढे फेरे फिरायचे. म्हणून महाराज म्हणतात ती कृपा माझ्यावर झाली आणि तो शिक्का मारला. शिक्का मारल्यामुळे काय झालं, माझ्यावरती कृपा झाली आणि कृपेने माझ्या जन्म मरणाची अवस्था संपली. परिणामी मजवर कृपा बहुतांची. या सगळ्या अवस्थेला मी पार पडलो. तुकाराम महाराज म्हणतात काय कारण. अभंगाचं शेवटचं तुका तुकी उतरला, 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 तुका तुकी उतरला. सारजेचा कौल दिला, सारजेचा कौल दिला, लाडकीले कमी संताचे, लाडकीले कमी संताचे, ओ लाडकीले कमी संताचे, लाडकीले कमी संताचे. सहनकेचा कौल केला, सहनकेचा कौल केला, लाडकी मी संताचे, लाडकीले कमी संताचे, लाडकीले कमी संताचे, लाडकीले कमी संता. कृपा आश्रमात कधी येशील, आश्रमात या कधी येशील, राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना.
कृपा बहुतांची माझ्यावरे कुमाये बार कुमाये बार कुमाये तो बार कुमाये बार ढोबार हे सगळं महत्वाचं आहे. मग त्या कसाला उतरल्यानंतर पास झाल्याचा कौल महाराज म्हणतात. उतरला कस लागणे म्हणजे परीक्षा. तुका बघा तुम्ही परमार्थाला लागा नुसते संकटच. माळ घातली रे घातली का आपल्या गाया दुसऱ्याच्या शेतात गेल्यास म्हणून समजा का रोज तो शिव्या देत घरी येणार. तुला तर अक्कलच नाही. रोज उठला का नुसता बुवांच्या मागे धावतो. अरे जरा गुरांवर लक्ष ठेव, रोज माझ्या शेतात येतात. तर मग त्याला दुसरा म्हणतो, बघ माळकरी नव्हतास तेव्हा आमच्याबरोबर असायचा, एक दिवस कधी तुझ्या दारात तक्रार आली नव्हती. आणि त्या बुवांच्या बरोबर गेल्यापासून रोज घरात शिव्या यायला लागल्या. तो पक्का असं तो म्हणतो किती आल्या तरी चालतील, कोणी वंदा कोणी निंदा, पण एखादा जर कसाला उतरलाच नाही तो म्हणतो खरं आहे रे तुझं, माळकरी नव्हतं तेव्हा बरा होता, हे माळकरी झाल्यापासून दारात शिव्या यायला लागल्या. नको, ही आपली माळ आणि हा आपला टाळ परत त्यांच्या वाटेला जाणे नाही. कसाला उतरणं महत्वाचं आहे. कस लागला पाहिजे जीवनामध्ये. तो का तो की उतरला. सहानतेचा कौल दिला. कौल देणे म्हणजे देव देतात का नाही कौल, उजवा का डावा, तसा उजवा कौल दिला. काय दिला तर तू पास झाला. तो का तो की उतरला. सच्चिद आनंद. सत परब्रह्म आहे, चिद परब्रह्म आहे आणि आनंद ही परब्रह्मच आहे. परब्रह्म सत आहे, परब्रह्म चिद आहे, परब्रह्म आनंद आहे. असा आनंद रूप सच्चिदानंद रूप मी झालो. कोणामुळे. मजवर कृपा बहुतांची, लाडकी लेकमी संतांची. यथामती यथा अवकाश. धावत्या वेगामध्ये अभंगाचा जो भावार्थ सोडविता आला. किंबहुना तुमचे केली धर्म कीर्तन ही सिद्धी गेली. येथ माझे जी उरली पायी कपन. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द गेला असेल तुमच्या उदाहरण करायला क्षमा करा. जेवढं काही चांगलं आहे गुरुवारी शिवानंद स्वामी चव्हाण बाप्पा, गुरुवारी संप्रदाय भारती जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पा यांचं समजावं चांगलं ते माझ्या सद्गुरूंचं आहे. गोड मृदंगाची साथ आमचे हर्षल महाराज, हरिओम महाराज आणि लक्षण महाराज सुतार. तीन आले पखवाजवाले. ती म्हणाल तीन का आले. सध्या सरकार सुद्धा एकच नाही, तिघांचं आहे. त्याच्यामुळे पखवाजवाले सुद्धा म्हणले एकच का जायचं, दोनच काय जायचं. राष्ट्रवादी पण, भाजप पण आणि शिवसेना पण. तीन पक्षाचे तीन आले. आणि पक्ष म्हणजे ते पक्ष नाही हो, त्या पक्षात नाही, ते आपल्याच पक्षातले आहेत. ते कुठं गेले तरी असो. तर त्यांनी तिघांनी गोड मृदंग वादन केलं. गायनाचे एवढे आपल्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने. आमचे सुतार महाराज तिकडे, आमचे सुनील महाराज सुतार तिकडे, आमचे पाडवळ महाराज आहेत, मनवी महाराज आहेत. त्यांनी गोड गायनाची साथ केली. दोन्ही चौबदार असतील, सगळे विनेकरी. हां देतो ना. हे लोक नाव घ्यायला सांगायला आलं का काय, गुणाचं राहिलंय ते. विठाला 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 तर कुठं होता पण असं विसरायला होतं. आता वय झालंय ना थोडंसं, त्यामुळं काय समजत नाही. तर हां सगळे गायनाचार्य चौबदारानं होतो आपण. टाळकरी सगळे, सगळ्यांना धन्यवाद. माय शिष्टमांच्या वरे महाराजांनी चांगली लावली. सुरुवातीपासून त्यांच्याकडे खातं देऊन टाकलंय. ते वायरी गोळा करणं, वायरी जोडणं, त्यात मी पण त्यांना सहकार्य करते थोडं.
त्यात आमचे सुभाष महाराज वाडवळ त्याने पुढल्या वर्षी त्यात टाकायचं आहे. म्हणजे ते काम मला लक्ष द्यायची गरज लागणार, ते सुद्धा त्यातले हुशार आहेत, बरोबर त्यांना कळतं त्यातलं. असं तिथं तसल्याचंच काम आहे, नाही तर ते कुठल्या कुठं लागायचं. ते आता इको काय, ते बेस काय, ते ट्रपल काय, ते आपल्याला काय माहिती. आपल्याला मिक्सर म्हणजे एकच मिक्सर माहिती, कुठला, वाटण वाटायचा. हा मिक्सरातला आपल्याला काय कळत नाही, पण त्याच्यातलं त्यांना कळतं. आमचे लक्ष मला सुद्धा मिक्सर चांगले लावतात आणि त्यांच्याकडून थोडं थोडं मी सुद्धा शिकलोय. आता ते जमतं थोडंसं, असू द्या. पण गोड सिस्टीम मिळाली. तुम्ही सगळे ऐकणारी सगळी गोड देवगण देवांगणा सर्वांच्या ठिकाणी प्रणिपात करतो. आदरणीय उपस्थित आपले संप्रदायाची भारती वासुदेव स्वामी गोमाटे महाराज साताऱ्यावरून आलेत, संप्रदायाचे अध्यक्ष सदानंद स्वामी आणि या संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ विभूती मंडळी, सर्व कीर्तनकार, सर्व महंत धर्माचार्य सगळ्या ठिकाणी प्रणिपात करतो. सगळ्यांचा आता मी काही नामोल्लेख करत नाही, बरंच वेळ झालेला आहे. आणि विशेषत्वाने ज्यांचा उल्लेख करावा लागला आमचे दिनेश दादा वाडीकर, इतका अट्टहास करून ते तिकडे भोरच्या तिकडे कुठे होते दुपारी, पण ते म्हणले बाप्पांना नाही, मला किरण महाराजांच्या कीर्तनात पोचायचंच आहे. एवढा अट्टहास करून ते इथपर्यंत त्या वेळेत बरोबर पोहोचले. असो, त्यांनी गोड हा संप्रदाय, ही कीर्तनपरा, आपल्या संप्रदायाची कीर्तन परंपरा जगामध्ये पोचवण्याचं काम आपल्या दिनेश महाराजांनी केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्याकरता. हो, बदलत्या काळाबरोबर माणसाने बदललं पाहिजे, नाही का, बदल स्वीकारला पाहिजे. आणि जे बदल स्वीकारत नाही, नाही म्हणलं असाच आमच्या बाबांनी केला आहे, असाच आमच्या पंजोबांनी केला आहे. अरे पण पंजोबा आजोबा चष्मा घालत नव्हते, आपल्याला घालावं लागलं. ते पॅन्ट घालत नव्हते, आपल्याला घालावी लागली. बदल स्वीकारला की नाही माणसं? स्वीकार. धोतर होता, धोतराचा लेंगा झाला, लेंग्यावर आता लोक कुठं आली, पॅन्टवर आली. बदल केला, स्वीकारला की नाही? म्हणजे जसं आपण भौतिक बदल स्वीकारतो तसं आध्यात्मिक बदल सुद्धा काही काही झालेत. म्हणजे आध्यात्मिक बदल होत नाही कधी, ते चिरकाळ अबाधित तत्व आहे. पण परमार्थामध्ये काही वैचारिक बदल होतात, ते स्वीकारायला पाहिजेत. आणि त्या बदलामध्ये आता एक मोठं आपल्याला एक व्यासपीठ आहे. कोणतं? सोशल मीडिया. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचारांची देवाणघेवाण, आता आपण इथं फक्त 1000 लोकांना सांगू शकतो, 500 का असतील ती, पण आज या क्षेत्राच्या माध्यमातून लाखो हजारो लोक पाहू शकतात. बरं, ते आजच नाही, कीर्तनकार सांगणारा मेला तरी बघू शकतात, कधी त्याच्या 100 वर्षानंतर सुद्धा बघू शकतात. एवढं काम मोठं आहे ते सोशल मीडियाचं. असं ते काम त्यांच्या माध्यमातून झालंय. अनेक महाराष्ट्रातनं फोन येतात, महाराज तुमचं कीर्तन आम्ही ऐकलं, असं असं पाहिलं, बरं वाटलं, असं अभंग सुटला, चांगलं वाटलं, हे असे फोन येतात. असो, अशी गोड सेवा त्यांनी दिली. सर्व उपस्थित आपले भोजन समितीवाले असतील, चालणारी मंडळी असतील, सर्व विभागीय अध्यक्ष असतील, निजामपूर असेल, पुगाव असेल, कुडली असेल, वैतागवाडी असेल, नागशेत असेल, सगळ्यांनी तन मन धनाने सेवा करून हा एवढा व्याप्त वाढवलेला आहे, ही एवढी व्याप्ती वाढवलेली आहे. हा सांगतो. तर असा हा सोहळा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होतोय. सगळ्यांना दीर्घायुष्य लाभावं, माऊलींची कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करत असताना 1-2 निवेदन आहेत ते देतो आणि कीर्तनाला पूर्णविराम देतो. एक निवेदन असं म्हणजे, ज्यांनी ताटं आणली नसतील त्यांनी ताटं विकत घ्या. आपल्याकडे इथं आहेत, मला वाटतं संपली असली तरी आणून देऊ, नसेल तर इथं आपल्या रस्त्याला सुद्धा ताटांची दुकान आहेत. कारण नगरपंचायती नगरपालिकेने हुकूम दिला आपल्याला की पत्रावळी दिसलं तर दंड आकारण्यात येईल धर्मशाळेला, कारण कचरा व्यवस्थापन होत नाही, त्याच्याकरता यूज अँड थ्रो वाढलंय म्हणून. तेवढ्याकरता सगळ्यांनी ताटं वापरा. ती 50 रुपयाची घ्याल तर पुढल्या वर्षी परत रिटर्न घेऊन याल. काय काना ही मोठी चपराक आहे. 3 वर्ष झाली ताटं आणायला सांगतात, तेव्हा पण विकत घेतला तो घरी नेला, गेल्या वर्षी पण विकत घेतला तो घरी नेला, यंदा पण विकत नेतील ते घरी नेतील, परत का आणायचं नाव? अरे परत आणावं म्हणून एवढं सगळं करतंय, तर नेलेला परत घेऊन या, आपल्याला तो वापरायला येईल. सगळ्यांनी ताटामध्ये जेवण करा. चांगलं आहे ते, पत्रावळीचा घाण वास घेवत नाही. एवढी घाण वास मी मुद्दाम म्हणते, म्हणजे तेवढं तरी ऐकून जेवायचं नाही तुम्ही पत्रावळीत. एवढा घाण वास त्या पत्रावळीचा आहे, असं नाकाजवळ आली तरी जेवायचं वाटत नाही. तर अशा पत्रावळीत जेवू नका, ताटामचा जेवायचा आनंद घ्या. असो, हा एक निवेदन आहे. आणि उद्या बरोबर 5 वाजता नगर प्रदक्षिणेला सुरुवात होईल. त्याकरता सर्वांनी 4 वाजता तयार होऊन इथं यायचंय. काकड्याला चालू होईल आणि मग इथून 5 बरोबर दिंडी मार्गक्रमण होणार आहे. तेव्हा सगळ्यांनी इथं यायचं आहे, तयार व्हायचं आहे. आणि एवढ्या करता सगळ्यांना विनंती आहे. अजून काय शब्द काय नाही ना? हा. आणि दुसरं एक निवेदन, आपल्या हरिभक्तप्राण आपले सुरेश महाराज मोरे त्यांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण म्हणजे सगळ्या 3 तालुक्याला असतंय. तुम्ही सगळ्यांनी या, हा आग्रह असतो आमच्या सुरेश महाराजांचा. 11 जानेवारी त्यांच्या चिरंजीवांचा
पुण्यस्मरण या निमित्ताने 11 जानेवारीला येरळला कार्यक्रम होणार आहे. त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती लावावी अशी त्यांच्यातर्फे विनंती करण्यात येत आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. अजून एक सांगायचं राहिलं की सगळ्यांनी ते गळ्यातले बॅच घ्या. म्हणजे आपले 200 रुपये संस्थेकडे जमा करा. आपला काहीतरी हातभार तिथं लागावा. आता तुम्ही विचार करा, इथं राहायचं म्हणजे 4 दिवस तर किती खर्च आहे आळंदीमध्ये आत्ता. पण आपल्याला इथं मोफत राहायला मिळतं. 200 रुपये काय, आपण सहज जरी बाजारात गेलो तरी 500 रुपयाची खरेदी करून येतोय. 200 रुपये म्हणजे काहीच नाही. ते 200 रुपये कुणाला जाणार आहेत? ही जी इमारत तुम्ही चिखलापासून जे आज स्लॅबमध्ये राहताय ना, हे त्याचंच प्रतीक आहे. आणि या सगळ्या देणगीदार मोठमोठे देणगीदार आहेत, यांच्या माध्यमातून हे शक्य झाले. पण तेवढ्या करता आपला सुद्धा तिथं फुल ना फुलाची पाकली खारीचा वाटा काहीतरी असावा. म्हणून यथाशक्ती 200 रुपयाचा बॅच सगळ्यांनी घ्या आपापल्या विभागीय सचिवांकडून आणि या आनंदामध्ये सगळ्यांनी सामील व्हा. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोले पुरी वेडवा कुंडली